बिल्डरनी घर बांधलं बरोबर, पण हे बांधत असताना इथे काही जिवंत झाडं असतील, पक्ष्यांची घरं असतील, कुठचाही दोष माझ्या या महाडिक कुटुंबाला लागू नये। प्रसिद्ध बाई वामदेवा सर्वारिष्टविनाशनाय नमः। उड़ती साइकिल, उड़ती है धूल, रेणुका के बालों में गुलाब का फूल। Hey guys, good morning from Raymond. संकल्प सोडला तुमच्याकडनं बरोबर। तो संकल्प सोडला तर कशासाठी सोडला की मी म्हटलं विविध विटपी वल्ली गुल्म पक्षी पिपिलिका, म्हणजे काय की हे बिल्डरनी घर बांधलं बरोबर, पण हे बांधत असताना इथे काही जिवंत झाडं असतील, पक्ष्यांची घरं असतील, वारुळं असतील बरोबर, कोणाच्या गरिबांच्या झोपड्या असतील, काय असेल माहिती नाही, ते सगळं नष्ट केलं म्हणजे काढून टाकलं आणि तिथे आपलं बिल्डिंग उभारली। तर कोणालाही असं दुःख देऊन त्रास देऊन आपलं घर बांधणं किंवा आपलं सुख पाहणं हे पाप आहे, पण ते केल्याशिवाय किंवा ते आपल्याला होणारही नाही, म्हणून आपण ते केलं। पण त्याचा कोणाचाही त्या मुका प्राण्यांचा जीव असेल, काय गेला असेल एखाद्याचं त्याच्यामध्ये, तर त्याचा कुठचाही दोष माझ्या या महाडिक कुटुंबाला लागू नये म्हणून मी आज ती वास्तुशांत करते असा आपण संकल्प केला। त्याच्यानंतर ह्या वरुणाची पूजा केली, वरुणाची पत्नी वारुणी म्हणजे घरात आपल्या लक्ष्मीची अखंड पूजा केली की माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मी सुख शांती समृद्धी राहून देत, म्हणून आपण ती पूजा केली। तो कलश घेतला तुमच्या डोक्याला लावला, तेव्हा आम्ही म्हटलं दीर्घा नागा नद्यो, म्हणजे काय की नदी नाले पर्वत ह्यांना जसं अखंड आयुष्य आहे, नागाला जसं अखंड आयुष्य आहे, सर्पाला आपल्याकडे गावाला रक्षक असतो बऱ्याचदा कोकणामध्ये, वर्षानुवर्ष पिढीपर्यंत रक्षक असतो तो, कळलं का, त्यांना जसं अखंड आयुष्य तसं या माझ्या महाडिक कुटुंबाला अखंड आयुष्य मिळून दे आणि हा माझा वंश पुढे असा वाढू दे म्हणून आपण त्याच्याकडे मागणं मागितलं। त्याच्यानंतर यातलं पाणी काढून घेतलं, तुमच्या हातात दिलं, सांगितलं इकडे इकडे सोडताना, तेव्हा मी म्हटलं ना तुम्ही म्हणा ममगृह आहे सर्वदा, म्हणजे काय माझ्या घरामध्ये काय वास्तू शांतीपुष्टी तुष्टीपुष्टी औषधी, कळलं का, धनधान समृद्धी, कुलदेवता ग्रामदेवता वासुदेवता सगळ्यांचा आशीर्वाद लाभतो। आणि इकडे पाणी सोडताना मी काय म्हटलं सर्व अष्ट म्हणजे काय जे अरिष्ट आहे ते सगळं निघून जातं, कोणाची दृष्टी बाधा नजर दोष असेल, काही कोणाचे क्लेश असतील या वास्तूमध्ये तर ते सगळे निघून जाऊन देत, म्हणून आपण ते पाणी सोडलं। त्याच्यानंतर त्याच्यातलं पाणी काढून घेऊन तुमच्यावरती अभिषेक केला आपण, कळलं का। त्या अभिषेक करताना आपल्याकडे पत्नी वामांगी असते, तुम्ही आपण कधी जाऊन अभिषेक करतो त्यानं आपली पत्नी वामांगी म्हणून तुम्हाला म्हटलं तुम्ही इकडे बसा तुम्ही तिकडे बसा, तो अभिषेक केला। त्याच्यानंतर मध्ये आम्ही आम्हाला हे पैसा आणि सुपारी दिली, त्याला म्हणतात आचार्य वर्ण, म्हणजे काय की हे पुढे मांडलेलं आहे ते वास्तुपीठ आहे, हे नवग्रह आहेत, हे पुण्यावाचन, इथे येणारं होमाचं कर्म, आता हे झाल्यानंतर जे होम करायचं ते ह्याची सगळ्याची मांडणी मंत्र तुम्हाला काय माहिती नाही आहेत, म्हणून तुम्ही आम्हाला बोलवलेत की जसं देवांचे गुरु बृहस्पती किंवा द्राक्षांचे गुरु शुक्राचार्य, तसे आज आम्हाला गुरु मानलेत, आम्हाला घरी बोलायला सांगितलं गुरुजी हे काम करून द्या।
आता मी कुठच्या गोत्रातला आहे, कोणाकडे शिकलो आहे, हे गुरुजी दुसऱ्या गुरुजींकडे शिकले आहेत, हे दुसऱ्या गुरुजींकडे शिकले आहेत, तर आम्ही प्रत्येकाने घेताना कुठच्या गोत्राचा आमचा उच्चार केला आणि यथाज्ञानेनं म्हणजे आमच्या गुरूंनी जे आम्हाला ज्ञान दिलं आहे त्या ज्ञानाक्रमाने यथाकर्म तुमचं कर्म करू आणि जाताना योग्य ते फळ तुम्हाला देऊन जाऊ असं सांगितलं. त्याला आचार्यवर्ण असं म्हणतात. त्या आचार्यवर्ण घेतल्यानंतर गुरुजींनी पुढची पूजा सुरुवात केली. हे जे केलं हे मातृका पूजन ह्याला म्हणतात. हे मातृका पूजन हे हिंसा निवारणात आहे. ह्याच्यात ह्या 27 देवता आहेत. त्याच्यामध्ये पार्वती जी आहे तिचे 27 रूप आहेत. त्यांची 16वी कुलदेवता पण आहे भैरी भवानी. कळलं का? हे हिंसा निवारणात आहे. हिंसा म्हणजे प्रत्यक्ष कोणाला मारणं असं नाही. पण आता ही आंब्याची झाडं आंब्याच्या टाळे आणलेत ते जिवंत झाडाचे हिरवे पाहिजेत, विड्याची पानं हिरवी पाहिजेत, फुलं आहेत, दुर्वा आहेत. या दुर्वा उपटून तुम्ही बाजारात नाही पण त्यांनी जिवंतच उपटून काढलेले आहेत ना. पण ती एक प्रकारची हिंसा झाली ना. आता त्या वाळणार. आता नाही 2 दिवसांनी पाणी नाही मिळालं की म्हणजे त्यांची हिंसाच झाली ना. पण ती हिंसा केल्याशिवाय किंवा ते केल्याशिवाय आपल्याला पुढे आपली पूजा संपन्न होणार नाही. मग त्या हिंसेच्या निवारणार्थ म्हणून हे मातृका पूजन केलेलं आहे. कळलं का? त्याच्यामध्ये तुमची 16 मातृका देवी पण आली कुलदेवता. ते हिंसानं मातृका पूजन केलं. त्यानंतर हे जे केलं इथे त्याला म्हणतात नांदी श्राद्ध, शुभश्राद्ध. आपण एरवी करतो ते वेगळं, हे शुभश्राद्ध असतं. पण आपण कुठचंही श्राद्ध झालं आपल्याकडे बायका बसत नाहीत म्हणून त्यांना म्हटलं उठा तुम्ही 10 मिनटं चालेल. कळलं का? हे जे आहे ना ह्याच्यामध्ये तुमचं आता आई वडील गेले होते किंवा आजोबा असतील किंवा आणखीन कोण गेलेले जे आहेत पूर्वज. आज आई वडील असते त्यांना आनंद झाला की मुलांनी एवढा मोठा ब्लॉग घेतला मुंबईसारख्या ठिकाणी एवढा मोठा आणि असा संसार व्यवस्थित चाललेला आहे, त्यांना आनंद झाला असता. आता आज ते नाही आहेत, देवाची इच्छा. पण बाबा आज असते तर बाबा ते आलेत म्हणून त्यांना हातपाय धुवायला पाणी दिलं, आले म्हणून नंदाक्ष जाऊन पूजा केली. कळलं का? ते येतील आले म्हणून त्या प्रित्यर्थ 2 ब्राह्मणांच्यासाठी यथाशक्ती भोजनाची दक्षिणा देतात. ह्याच्यात काय होणार नाही, आपली दक्षिणाला आहे ते. पण यथाशक्ती ब्राह्मण भोजन दक्षिणा सोडली आणि ते आले म्हणून त्यांना नमस्कार केला. त्यांना आपण सांगितलं की बाबा तुम्ही आलात, हे वैभव बघितलं, असंच तुमच्या कुटुंबावरती वंशावरती असंच तुमचा दिवा राहून देत, अखंड कृपा आशीर्वाद राहू देत आणि असंच वैभवामध्ये वाढ होऊन देत. कारण देवापेक्षा पितरांचा आशीर्वाद केव्हाही जास्त पाहिजेत. एक वेळ देव रागवला चालेल, त्याला तो क्षमा करतो. पितर रागवले तिथे नाही क्षमा, म्हणून पितरांची कार्य सगळी व्यवस्थित करायला लागतात. देवाची पूजा पुढे मागे चालेल, श्राद्ध त्याच दिवशी करायला लागतं. उद्या करीन नाही, पूजा आजची बाबा वेळ नाही उद्या करू चालतं. म्हणून पितरांचं महत्त्वाचं आहे. म्हणून पितरांचं ते करायचं, त्यांचा आशीर्वाद घेतला. आणि जसं आपण देवाला अक्षदा वाहून विसर्जन करतो तसं पितरांना नाणं वाजवून, आपण एरवी भांडं वाजले म्हणतो नाही भांडं वाजवू नको जर राहतात आवाज करायचा नाही, आता वाजवायचं असतं. ते का ते जसे आलेत तसं आले, त्यांना नमस्कार केला. हा सगळं तुम्ही वैभव बघितलं, अशीच कृपादृष्टी ठेवा. आणि आता माणूस गेल्यानंतर कुठच्या तरी योनीमध्ये जातो, कुठचे गेले आहेत माहिती नाही आपल्याला, पण तिथे कुठे असाल तुम्ही तिथे सुखाने राहा आणि आमच्यावरती आशीर्वाद ठेवा असा त्यांचा आशीर्वाद मागितला. आणि ते नाणं वाजवून त्यांना जायला सांगितलं. हे सगळं केल्यानंतर मग आपण श्राद्ध केलं म्हणून तुम्हाला ते डोळ्याला पाणी टिकले शक्य नाही, पण डोळ्याला पायाला पाणी लावून शुद्ध केलं. कळलं का? हे जे मांडलेलं आहे हे वास्तुपीठ आहे. कळलं का? वास्तुपीठाच्या देवता आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही आणलेली प्रतिमा पण आहे ठेवलेली. इथे नवग्रहांची पूजा आहे. हे सगळं जे आपण केलं त्याला पुण्यावाचन असं म्हणतात. आता मी तुम्हाला अक्षदा देतो, ते इथे 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 आणि इथे 4 ठिकाणी एकदाच देतो. त्या व्हायच्या, नमस्कार करायचा आणि उठायचं. एक 10 मिनटं ब्रेक आहे, हे उचलून ठेवतो. मग हे झालं ना की इथे होमाचं करायचं. या अंतु देवगणा सर्व पूजा माझा पार्श्व इष्टकामना. इथे पहिले इष्टकामा महावा इथं महागणपती देवतां विसर्जयामी, वरुण देवतां विसर्जयामी. प्रसीद पाहि मां देवा सर्वारिष्ट विनाशनाय नमः. वास्तुष्पते नमस्तुभ्यं भूषय्या वृत प्रभो. प्रसीद पाहि मां देवा सर्वारिष्ट विनाशनाय नमः. वास्तुष्पते नमस्तुभ्यं भूषय्या वृत प्रभो. प्रसीद पाहि मां देवा सर्वारिष्ट विनाशनाय नमः. प्रसीद पाहि मां देवा सर्वारिष्ट विनाशनाय नमः. वास्तुष्पते नमस्तुभ्यं भूषय्या वृत प्रभो. प्रसीद पाहि मां देवा सर्वारिष्ट विनाशनाय नमः. जयन्ताय नमः. कुलशायुधाय नमः. सूर्याय नमः. सत्याय नमः. सुंदराजाय नमः.
मृगाय नमः पितृभ्यो नमः दौवारिकाय नमः सुग्रीवाय नमः पुष्पदंताय नमः। माझे 2 लाडके आत्या आलेत प्रसाद बनवायला. ही आत्या पुण्यावरून आले, ही आत्या इकडे जाते ठाण्याला. ही बघा आजकालची पोरं. इथं नारळ ठेव त्याच्यावर आणि थोडे तांदूळ, एक सुपारी ठेव, हात पुसून घ्या. हां रवाय नमः ओम गोविंदाय नमः. तिथे वेणी असेल कुठेतरी नमः. आद्य हातात पाणी घ्या. आद्य संकल्पित धरा देवता आवाहनम पूजनं च करिष्ये. तसं सांगून आम्हाला क्षमा कर आणि नमस्कार धरा देवता. हा होम केला. हे जे नवग्रह आहे हे इथे आपण वास्तुपीठ मांडलं. त्या वास्तूचे 64 देवता आहेत. हे नवग्रह आहेत. आपल्याला फक्त 9 ग्रह माहिती आहेत, पण त्यांच्यावर त्यांच्या आदिदेवता प्रत्यदेवता असल्यामुळे सगळे एकंदर 42 आणि 6 48 देवता असतात. त्यांचं होम हवन केलं की जसं आपण कोणी पाहुणा घरी आला की त्याला आपण काही बाबा जेवायला देतो, धान्य फराळ देतो किंवा फ्रूट्स देतो खायला, तसं हे जे देवता आहेत त्यांचं हे जे आपण आत्ता समिधा, तूप, दुर्वा, तीळ आणि तांदूळ ह्यांनी जे हवन केलं ते त्या देवतांचं अन्न आहे. त्या देवता अन्न खावत. बरं, त्या देवतांना अन्न अग्नीमार्फत मिळतं. कळलं का? अग्नी हा दूत आहे आपला मानवाच्या धरणीवर, धर्तीवरचा आणि स्वर्गाच्या देवांवरचा. आपण काहीही अग्निसाक्षीने करतो, बरोबर ना. लग्न करायचं असलं तरी, पूजा करायची असली तरी, वास्तुशांत काही असलं तरी अग्निसाक्षी आपण म्हणतो ना, अग्निसाक्षी केलेलं आहे सगळं. कळलं? आता अग्नी हा साक्षी असतो किंवा अग्नी हा दूत असतो. म्हणजे आपण जे हवन अर्पण करू ते अग्निमार्फत देवाला मिळतं आणि त्या देवता त्या खातात. कळलं का? आपण जसा घरी आलेला माणूस तृप्त होतो तसं काय खाऊन तृप्त होतात आणि तुम्हाला शुभ आशीर्वाद देतात, म्हणून ते केलेलं आहे. हे आत्ता जे केलं आपण ते धरापूजन केलं, धरणीचं पूजन. ही धरणी आहे, बरोबर आहे. ह्याच्यावरती आपण राहायला आपलं घर बांधलं आहे. कधी जाता येता चुकून आपण रागामध्ये म्हणा किंवा धावत धावत जाताना जोरात पाया पडतो, कधी भांडं पडतं, कधीतरी कुठेतरी अरे लक्षात येतं इथे थोडासा खिळा मारून हे काहीतरी आहे म्हणून करायला लागतं आहे, तर कुठे खिळा मारायला लागतो, कुठे हातोडा मारायला लागतो. असा जो प्रमाद होतो, कळलं का? त्या प्रमादासाठी क्षमा मागून आपण आज राहायला सुरुवात करू. कारण मनुष्य प्राणी राहणार म्हटल्यानंतर काहीतरी होणार, थोडाफार पुढे मागे, कधी हा बेड सरकवताना काहीतरी होतं किंवा असं, तर त्या सगळ्याप्रती क्षमा मागायची असते. म्हणून ती आपण क्षमा मागितली. आता ह्याच्यावरती हळद कुंकू व्हा तुम्ही. हळद कुंकू आहे हे बघा. या नारळाला आणि साडीला थोडं हळद कुंकू लावायची. जी सौभाग्यवती आहेत ना, ती सवाशीण आहे, तिची ओटी भरायची. लावा आपलं ह्याला सुपारीला द्या. हां, 3 वेळा ते आपण ओटी भरतो ना, तसं करायचं. आता वायन द्या गुरुजींकडे, द्या द्या. वायन प्रदानंच करिष्ये. ती वेडी दे त्यांना घालायला. देव सर्व अरिष्ट विना. खाली 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 शिवा. हां हां असे हा लांब. बरोबर आहेत, बरोबर आहेत. म्हणजे आता किचनमध्ये देवाच्या तिथे खाली दूध गॅस घालवा. थोडा काढा. व्हाईट टाईल्स तुमच्या बास. या हात धुवून. आमच्या मयुरी वहिनीला इथं परीक्षा दिली, ते उशिरा आलेत ना, मग त्यांना तुलसीचे पनिशमेंट दिले. रुही लवकर कर. तुला सांगितलं ना दुर्वा हे करायला, मग शिक ना. मम्मी शिकवते ना तुला. 3 स्टिक्स पाहिजेत. सोसायटीवाले बाहेर काढतील मला. त्याकडे नाही. गोदान म्हणून आपण संकल्प ठरले. आपली जी दक्षिणा ठरलेली आहे त्याच्यामध्ये गोदानाची संकल्प आहे. आता परत पाणी घ्या. या नमस्कार कळलं का? ती जागा ब्राह्मणाला दान द्यायची असते. कळलं का? आता ही एवढी दान जर का दिली तर मला काय परवडणार नाही, तुम्हाला परवडणार नाही. 50,000 स्क्वेअर फूट पैसे दिलेत तर घेईन मी, काय हरकत नाहीये. चालू प्रमाणे किती स्क्वेअर फूट आहे बोलता. असं केलं तर माझे किती ब्लॉग होते प्रत्येकाकडे वाटत एक गंमत. पण पूर्वीच्या काळी द्यायला परवडत होतं, आता परवडणार नाही. पण म्हणजे म्हणून ती जी दक्षिणा आहे त्याच्यामध्ये भूमिदान गुरुजींना दिलेले आहे. तुम्ही गुरुजी मी भूमिदान दिली, मी म्हटलं मी मला घेतली. कळलं का? हे जे सगळं कर्म केलं आहे इथे आपली वास्तुशांती, हे कर्म संपलेलं आहे. शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, पंढरीरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून. चलती है सायकल, उडती है धूल. अरे काय ऐकायला येऊ देत त्याच्या जोरात बोला.
चलती है साइकिल, उड़ती है धूल, रेणुका के बालों में गुलाब का फूल। पेड़े का एक कोणत्या अपने मनुष्य दुःखमुक्त याविषयी विचार करताना उपस्थितांना म्हणून जगतचालक भगवान विष्णूने हा प्रसंग दिला। या जणी वेगवेगळी गेली त्याचे बदलावर शंख चक्र गदा मामाच्या घरी आलीस ना कसं वाटतं सांग? मला सगळ्यांचा व्हिडिओ शूटिंग केलाय, मला पाठव नंतर व्हिडिओ जरा। पळी पळी पाणी व ते आईबाची कहाणी आता काशीनाथची राणी। फाटतो